नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये नवरात्र विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज पुन्हा आपल्याबरोबर आहेत कीर्तीजी, ज्यांची कीर्ती जेवणाची आपण कित्येक वेळा पाहत आलो आहे. आणि आज मला अजून लक्षात आलेलं नाही आहे, पण इथे काही काही पीठं ठेवलेली आहेत. अर्थात पीठ म्हणजे भगरीचंच असेल, सोनपरी भगरीचं. काकडी आहे. आपण एक काम करू, त्यांना बोलवू, त्यांना विचारू की त्यांना काय करायला आवडेल आणि बघू. या. नमस्ते. नमस्कार. पुन्हा नमस्कार. आणि आता आज काकडीचे थालीपीठ. काकडीचे थालीपीठ. आता पुन्हा काकडी उपवासाला चालते की नाही हा पुन्हा एक प्रश्न असतो. तर काही ठिकाणी काकडी उपवासाला चालते, काही ठिकाणी नाही चालत. काही ठिकाणी भेंडी चालते, काही ठिकाणी कोथिंबीर चालत नाही, काही ठिकाणी भोपळा चालतो. असं खूप काही असतं. आणि तिकडे मी धारवाड, बेळगाव, तो जो तिकडला भाग आहे तिथे तर पोळी नाही चालत, बाकी सगळं चालतं. असं काहीतरी प्रकार आहे तो. बट एनिवे त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. आपल्या भगरीपासून उत्तम थालीपीठच पडायचं. हो, पण सर काकडी चालेल कारण की ती थंड असते. बरोबर. आणि शक्यतो जितकी नवरात्रात काकडी खाऊ तितकं तब्येत पण चांगली राहते. चालेल. आणि साधारण ही अशी काकडी आपण घेतोय, सोलून घ्यायची. चलो, मी करू मदत. ए बात. हे जे साल निघतं ना, तर जेवढं पातळ साल काढा तर ते गार्निशिंगसाठी त्याचं फूल होतं त्या. मी हे किसून घेते आहे. सर याच्यात पाणी वरतून मिक्स नाही करावं लागत. हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, ओलं खोबरं. खोबऱ्यामुळे छान स्वाद येत असेल. हो सर, ऍक्च्युली हा कोकणकडचा आयटम आहे. ते तांदळाच्या पिठाचं करतात. हो. आपण हे भगरीचं करून बघतोय. थोडा गुळ पण आहे. मीठ, कोथिंबीर. आता मी घेते भगरीचं पीठ. मावेल तेवढं भगरीचं पीठ ना. हो. त्याच्यात बसेन तेवढं. आणि थोडंसं राजगिऱ्याचं पीठ. अच्छा, त्याने राजगिरा बाइंडिंग बाइंडिंग येतं. कारण भगर ही ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे ते थोडं मळलेलं जात नाही. आमच्या इथे ना आमची आई शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ, तेही खूप अप्रतिम लागतं, छान लागतं. पण ना त्या शिंगाड्याच्या पिठाचा कलर थोडा वेगळा येतो. आता हे मळून झालेलं आहे. मी आता हे केळीच्या पानावर थापणार आहे. थोडे थोडे गोळे घेऊन याच्यावर थापायचं. थापलं जात नसेल तर थोडं पाण्याचा हात लावून किंवा मग ते पानावर पान टाकूनही होतात असं. हो. थोडं तूप किंवा तेल. तर उपवासाचं थालीपीठ नक्की करा. त्याच्याबरोबर चटणी घ्या किंवा मलाईचं दही घ्या, श्रीखंड घ्या, काही पण घ्या. पण ते थालीपीठ तसंच एवढं चवदार आहे की तुम्हाला कशाची चटणी मिटण्याची गरज लागणार नाही. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, देवीची पूजा करा. आम्ही पण तुमची पूजा करतो. नमस्कार.